नमस्कार मंडळी, मी पूजा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत टम्म फुगणारी आणि दुसऱ्या दिवशी देखील मऊसूत राहणारी अशी तांदळाची भाकरी। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी येथे मी 1 वाटी पाणी घेतलेले आहे। आता त्यात आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत। पाण्याला चांगली उकळी आली की त्यात 1 वाटी तांदळाचे पीठ ऍड करायचे आहे। हे पीठ लाकडी चमच्याने किंवा लाटण्याच्या टोकाने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व पीठ हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे। आता लाटण्याला चिकटलेले पीठ हे हळूवारपणे आपण काढून घेणार आहोत। मिक्स करून झाले की गॅस बंद करून पीठ 10 मिनिटे झाकून वाफेवर शिजू द्यावे। यामुळे पिठाला चांगली उकड मिळते व भाकरी मऊसूत होण्यास मदत होते। 10 मिनिटांनंतर पीठ गरम असतानाच परातीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि मळायला सुरुवात करायची आहे। पीठ मळताना सोबत एक थंड पाण्याची वाटी घेऊन त्यात हात बुडवून मग पीठ मळायचे आहे, जेणेकरून गरम पिठाचा हाताला चटका लागणार नाही। पीठ जेवढे जास्त मळले जाईल तेवढेच त्यामध्ये चिकटपणा येतो व भाकरी ही तुटत नाही। लक्षात घ्या, या ठिकाणी मी बाजारातले रेडीमेड पीठ घेतले आहे, त्यामुळे मला थोडे जास्त पाणी वापरून पीठ मळायला लागत आहे। पण तुमचे पीठ हे घरगुती असेल तर मळताना कमी पाणी लागेल। पीठ हे हाताला मऊ लागेल व भाकरी लाटताना हलक्या हाताने लाटली जाईल अशा प्रकारे मळायचे आहे। अशा प्रकारे जर पीठ मळले तर बाजारच्या पिठाच्या देखील चांगल्या मऊसूत भाकरी तयार होतील। आता आपण पिठाचा गोळा घेऊन त्याला हातावरती मळून चांगला गोल करून घ्यायचा आहे। या गोळ्याला आता आपण सुखे पीठ लावून घेऊया, म्हणजे भाकरी लाटताना ही पीठ लाटणीला चिकटणार नाही। भाकरी लाटताना अतिशय हलक्या हाताने आणि हलका दाब देऊनच लाटायचे आहे। तुम्ही पाहू शकता किती पातळ अशी भाकरी लाटून तयार आहे। या ठिकाणी लोखंडी तवा चांगला गरम करून घेऊन मगच त्यावर भाकरी टाकायची आहे। भाकरीला वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचे। तुम्ही पाणी लावण्यासाठी कॉटनचा रुमाल देखील वापरू शकता। पाणी सुकण्याआधी चमच्याच्या मदतीने सर्व कडा सोडवून घ्यायच्या व आता भाकरी परतून घ्यायची आहे। भाकरी शिजताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवूनच भाकरी शिजू द्यावी। भाकरी शेकवताना ती मध्येच त्याप्रमाणेच तिच्या कडेने सुद्धा चांगल्या प्रकारे शेकली जाईल याची दक्षता घ्यायची। आता सर्व बाजूनी भाकरी शेकल्यानंतर आपण तिला परतून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जर भाकरी शेकवली तर ती काही सेकंदातच टम्म फुगून येते। आता आपण या बाजूने देखील कडा चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत। भाकरी भाजताना कपड्याच्या साहाय्याने भाजून घ्यावी, म्हणजे वाफ हातावर येऊन हाताला चटका लागत नाही।
तर या ठिकाणी आपली भाकरी तयार आहे. अशा प्रकारची भाकरी ही लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत सर्वच आरामात खाऊ शकतात. त्याचप्रमाणे सुक्या भाजीसोबत खाल्ली तरी घास लागत नाही. म्हणूनच ही प्रवासात देखील उपयुक्त ठरते. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसोबत.